या ठिकाणी स्वागत करते। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत। सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी स्वागत करते। आदरणीय विक्रम खेलगुरेजी अध्यक्ष या नात्याने त्यांचं देखील स्वागत करते। आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण या ठिकाणी आहेत। आदरणीय अमर पाटील जी आहेत, भारतदादा जाधव आहेत, अजय दासरी जी आहेत, हेमगड्डी जी आहेत, चेतन नरोटे जी, अनंत कुमार पवार जी, अशोक देवकते जी, आमचे तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी जी, राजेश पवार जी, भारत जाधव जी, उपस्थित सर्वच महाविकास आघाडीचे या ठिकाणी घटक उपस्थित आहेत। त्यांचं देखील मी या पत्रकार परिषदेत स्वागत करते। प्रशांत साळेजी मंगळवेढ्याचे देखील तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आपला फारसा वेळ घेणार नाही, काही ठराविक 4-5 मुद्दे आहेत। पहिले प्रथम तर आम्ही 1 तारखेला येणाऱ्या 1 तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत। या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही। मागच्या 3 वर्षात या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अस्तित्वात या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही। आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत। ही एक प्रकारची एक प्रकारची ब्राईब झाली आणि महिला खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे। मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं। खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉइंट गेम चेंजर इलेक्शन होतं, कारण का लोकशाही टिकली, लोकांनी लोकशाही टिकवली, लोकांनी संविधानाचा मान ठेवला। बीजेपीने सामदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं आणि त्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले। विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून, मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं, कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली, एअरपोर्टचं उद्घाटन। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मांडला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे, किती मोठी विमानं या ठिकाणी लँड झाली आहेत, कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नसताना विमानं लँड झालेत, असताना लँड झाले। तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचं स्वतः, आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरर विमानातून येतात। जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता 75वा, तेव्हा आम्ही 29 विमानं या ठिकाणी लँड केलेली। पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं। स्वतः गृहमंत्री असताना त्यांचं फॅल्कन किंवा एमरर जे ATR एवढं असतं, आपल्या इथे ATR पण लँड होत होते। विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे। तुम्ही किती फसवणारा सोलापूरकरांना। आम्ही विमानतळ नाही, आम्ही विमान सेवेची मागणी करतोय। विमान सेवाचा नामोनिशान नाहीये तुमच्या एअरपोर्टमध्ये। विमानतळ एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्लीत 2 मिनिटाचं, अहो तुम्ही अजून किती फसवणार। एअरपोर्ट आमचं आहे, आमची रनवेची स्ट्रिप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली, लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं, आणि आज तुम्ही लोकांना सांगताय की एअरपोर्टचं उद्घाटन होतं। म्हणजे नेमकं काय चाललंय तुमचं? आणि ते पण ऐन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टचं उद्घाटन करताय। विमान सेवा कधी सुरू करणार? आणि मग मागचे 3 वर्ष काय करत होता तुम्ही? तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का? जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याचंच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करतायत, किती आपल्या जनतेला फसवतायत। ह्या फसव्या सरकारची आपल्याला रणनीती कळते। या ठिकाणी संक्षिप्त मी तुम्हाला वाचून दाखवत नाही कारण का वेळ जाईल, पण सगळं या ठिकाणी लिहिलंय की किंगफिशर रेड कसं 2009 ला सुरू होतं, टेक ऑफ लँडिंग व्हायचे, त्यानंतर 75व्या वाढ एमरर आणि फॅल्कन आपण लँड केले। DGCA कितींदा परमिशन दिली लँडिंगसाठी, आणि विनोदाचा भाग म्हणजे परवाचं उद्घाटन संध्याकाळी 7 वाजता होतं। आपल्या इथे नाईट लँडिंग पण नाही आणि उद्घाटन तुम्ही 7 वाजता संध्याकाळी घेता। म्हणजे
किती चेष्टा, ही शेवटी लोकांचा तुम्ही धज्जा उडवताय आणि लोकांना तुम्ही फसवताय. आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोललो, ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही एअरलाईन एअर सेवा विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा अतापत्ता नाहीये, कोणाशीही बोलणं झालं नाहीये, ना स्टार अलायन्सशी झालंय ना इंडिगोशी झालंय, कोणत्याही छोट्या जे ATR सर्व्हिसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाहीये. त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे, पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही आहोत. पण ह्यांचा खोटा तुमच्या समोर आणणं हे गरजेचं वाटलं. विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही आहे ह्याचा कोणालाही आता पत्ता नाहीये, हे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे. जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत IT कंपनी असेल, कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत. तुमची फक्त मोठ्या प्रमाणात, हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे.